नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपण बीट फ्रिक्वेन्सीच्या रिलेटेड न्यूमरिकल्स बघणार आहे आणि त्याच्यापूर्वी सुरुवातीला फॉर्म्युले बघूयात आपण की त्या न्यूमरिकलमध्ये रिक्वायर्ड फॉर्म्युले कोणते आहेत आणि हे फॉर्म्युले जरा समजून घ्यायचे आहेत। टेक्स्टबुकमध्ये जे फॉर्म्युले दिलेत आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त दुसरे फॉर्म्युले आहेत, थोड्या कंडिशन्स आहेत। ज्या पद्धतीने बोर्डला एक्झाम्पल त्यांनी विचारलेत त्याच्यासाठी रिक्वायर्ड फॉर्म्युले थोडेसे वेगळे आहेत, ते फॉर्म्युले आता आपण बघूयात। काय सांगितले त्यांनी बघा, जर क्वेश्चन मध्ये असं दिलं असेल त्यांनी, आता या टाइपचा क्वेश्चन आपण घेणारच आहे, ज्यावेळेस घेणार त्यावेळेस कळेल तुम्हाला। व्हेन ट्युनिंग फोर्क आर अरेंज्ड इन डिक्रीजिंग ऑर्डर, सगळ्यात महत्त्वाचं हे समजून घ्या, कसं अरेंज आहे, डिक्रीजिंग ऑर्डरला अरेंज आहे। ऑफ फ्रिक्वेन्सीज, द फ्रिक्वेन्सी ऑफ फिफ्थ ट्युनिंग फोर्क इज, मग फ्रिक्वेन्सी फिफ्थ ट्युनिंग फोर्कची काय असेल असं त्यांनी विचारलंय। तर त्यासाठी फॉर्म्युला NL इक्वल टू NF मायनस P मायनस 1 इंटू वाय। आता नोटेशन समजून घ्या काय काय, कारण हे सगळं दिलेलं असतं गिवन डाटा क्वेश्चन मध्ये। NL चा अर्थ लास्ट फ्रिक्वेन्सी, NF चा अर्थ फर्स्ट फ्रिक्वेन्सी, Y चा अर्थ नंबर ऑफ बिट्स आहे या फॉर्म्युलामध्ये आणि P चा अर्थ नंबर ऑफ ट्युनिंग फोर्क, नंबर ऑफ ट्युनिंग फोर्क। जसं इथं डिक्रीजिंग साठी मायनस साइन आहे तसं इन्क्रीजिंग साठी इथं प्लस साइन आहे, फॉर्म्युला तोच, पण या ठिकाणी डिक्रीजिंग साठी मायनस आहे, इथं इन्क्रीजिंग साठी काय सांगा प्लस, नोटेशन तेच आहे, वेगळं काही नाही आहे। ही डिक्रीजिंगची कंडिशन आहे तर ही कुणाची कंडिशन आहे, इन्क्रीजिंगची कंडिशन आहे। आणि ह्याच्यावरती 2015 पासून 3 ते 4 वेळा प्रश्न विचारलेत, ठीक आहे, त्यामुळे ते समजून घ्यायचं व्यवस्थित। ओके, ते झालं। त्यानंतर या टाइपच्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला अजून काय दिलं जातं, तर फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट फोर्क इज ऑक्टेव्ह ऑफ लास्ट। आता अशी जर कंडिशन दिली असेल तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे इथं की ऑक्टेव्ह ऑफ लास्ट असेल तर NF इज 2 टाइम्स ऑफ NL, म्हणजे फर्स्ट फ्रिक्वेन्सी इज 2 टाइम्स ऑफ लास्ट फ्रिक्वेन्सी, हा त्याचा अर्थ आहे। किंवा ही ती कंडिशन या टाइप मध्ये जर त्यांनी दिला असेल तर यूज करायची आपल्याला। त्याचबरोबर त्यांनी हीच कंडिशन वेगळ्या पद्धतीने दिली की फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट फोर्क इज ऑक्टेव्ह ऑफ फर्स्ट, लास्ट फोर्क इज ऑक्टेव्ह ऑफ फर्स्ट असेल तर फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट इक्वल टू 2 टाइम्स ऑफ फर्स्ट फ्रिक्वेन्सी असं म्हणूयात आपण, म्हणजे ही कंडिशन झाली ती। मग ह्या दोन्ही कंडिशन तुमच्या लक्षात असणं गरजेचे आहेत आणि हे प्रॅक्टिसने लक्षात राहणार आहे, ठीक आहे। न्यूमरिकल मध्ये पण तुम्हाला मी सांगतो की कशी कंडिशन यूज करायची। त्याचबरोबर फॉर 2 नोट्स इन एअर, आता हे या टाइपचं वाक्य तुम्हाला न्यूमरिकल मध्ये दिलेलं असते, फॉर 2 नोट्स इन एअर। मग कंडिशन काय त्याची, N1 लॅम्बडा 1 N2 लॅम्बडा 2, म्हणजे थोडक्यात ही कंडिशन ऍक्च्युअली अशी आहे की V इक्वल टू V, पहिल्या वेव्ह साठी जी व्हेलॉसिटी आहे तीच व्हेलॉसिटी दुसऱ्या वेव्ह साठी असणार आहे, ठीक आहे। साऊंड, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर सेम असते, त्यामुळे पहिल्यासाठी झालं N1 लॅम्बडा 1, दुसऱ्यासाठी झालं N2 लॅम्बडा 2, दोन्हीत पण कसे सांगा सेम आहेत, ठीक आहे। मग आता या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा फॉर्म्युले क्लिअर करून घ्या, लिहून घ्या, शांतपणे वाचा फॉर्म्युले आणि नंतर मग तुम्हाला जे काय न्यूमरिकलचा पार्ट आपण घेणार आहे तो पार्ट लक्षात येईल। विदाउट फॉर्म्युले जर तुम्ही लेक्चर बघाल तर प्रॉब्लेम असा होईल की तात्पुरतं लक्षात राहील, नंतर लक्षात राहणार नाही, ठीक आहे। त्यामुळे हा जो भाग आहे तो पहिल्यांदा क्लिअर करा, म्हणजे स्क्रीनशॉट काढून घ्या, यानंतर आपण न्यूमरिकल बघूयात। आता आपण पहिले एक्झाम्पल बघूयात, काय दिलं त्यांनी इथे। एक्झाम्पल असं दिलंय, वेवलेंथ ऑफ 2 साऊंड नोट्स इन एअर इज, 2 वेवलेंथ दिलेत, ईच ऑफ दिस नोट प्रोड्यूस 4 बीट्स पर सेकंड, म्हणजे प्रत्येक नोट ही 4 बीट्स प्रोड्यूस करते, विथ अ थर्ड नोट, तिसऱ्या नोट बरोबर, बर, ऑफ फिक्स्ड फ्रिक्वेन्सी, फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड नोट, म्हणजे ती तिसरी जी फ्रिक्वेन्सी आहे ती फाइंड करा सांगितलं त्यांनी, आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर, आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर पण फाइंड करा सांगितलंय, ठीक आहे। मग आता या ठिकाणी काय सोडवायचं बघा, सोडवताना तुम्हाला एक रिलेशन माहिती आहे आपलं की V इक्वल टू N लॅम्बडा, बरोबर आहे का। मग जर मी हा जर लॅम्बडा खाली आणला तर V अपॉन लॅम्बडा इक्वल टू N झालं, बरोबर आहे का। याचा अर्थ फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ ह्या दोघांमध्ये कसलं रिलेशन आहे, इनव्हर्स प्रोपोर्शन आहे, ते एकमेकाला कसे आहेत, इनव्हर्स प्रोपोर्शन। मग या ठिकाणी आपण ह्या वेवलेंथ वरून कुठली फ्रिक्वेन्सी मोठी आहे कुठली छोटी आहे हे फाइंड करू शकतो। मग आता आपण असं मानूयात, लक्ष द्या, लॅम्बडा 1 इक्वल टू आपण घेऊयात 85 अपॉन 170, लॅम्बडा 2 काय असणार आहे 85 अपॉन 172, तर ज्याचा डिनॉमिनेटर छोटा, ठीक आहे, त्याची वेवलेंथ कशी असणार आहे, मोठी असणार आहे, बरोबर आहे का। मग 172 मोठं का 170 मोठं, 170 छोटं आहे, लक्षात घ्या 172 मोठं आहे, 170 छोटं आहे, याचा अर्थ ही वेवलेंथ कशी असणार आहे, मोठी असणार आहे। याचा अर्थ ह्या दोघांवरून आपल्या लक्षात आलं की लॅम्बडा 1 इज ग्रेटर दॅन लॅम्बडा 2, क्लिअर आहे। आणि आता आपण ह्या दोघांच्यातलं रिलेशन बघताना काय बघतोय
की जर लॅम्बडा 1 हा मोठा असेल लॅम्बडा 2 पेक्षा तर फ्रिक्वेन्सीला त्याच्या उलट होणार आहे. फ्रिक्वेन्सीचं काय होणार आहे, सेकंडची फ्रिक्वेन्सी ही मोठी असणार आहे कशापेक्षा, फर्स्टच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा. कारण काय, हे इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. हे लक्षात आलं इथपर्यंत? ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ देअरफॉर n2 इज ग्रेटर दॅन n1. क्लिअर इथपर्यंत? आता त्यांनी सांगितलंय काय, नीट लक्ष द्यायचं बघा. त्यांनी असं सांगितलंय की प्रत्येक फ्रिक्वेन्सी जी आहे ती 4 बिट्स प्रोड्यूस करते. ठीक आहे. प्रत्येक फ्रिक्वेन्सी म्हणजे n1 आणि n2 कुणाबरोबर प्रोड्यूस करते, तिसऱ्या फ्रिक्वेन्सी बरोबर. ती तिसरी फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असेल तर आपण n मानणार आहे. ठीक आहे. मग आपण काय म्हणूयात बघा, ऐका. फ्रॉम गिवन कंडिशन जी काय कंडिशन दिली आहे त्यांनी त्याप्रमाणे हे जी काय n2 ची व्हॅल्यू असणार आहे n2, ठीक आहे, ही n2 हा काय मोठा आहे. मोठा याचा अर्थ फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे n2 ची व्हॅल्यू घेताना n प्लस मी 4 करतो. आता n प्लस 4 का बरं, तर ह्या दोघांची ऍडिशन म्हणजे हा n2 असणार आहे, हे समजून घ्यायचं. आणि त्यांनी म्हणलंय काय की 2 साऊंड नोट्स इन एअर, ईच ऑफ दीज नोट प्रोड्यूस 4 बिट्स पर सेकंड. प्रत्येक जी काय नोट आहे ती 4 बिट्स प्रोड्यूस करते. म्हणजे n2 हा थर्ड नोट पेक्षा 4 कसा असणार आहे, जास्त असणार आहे. हे लक्षात आलं? सिमिलरली आता हा n1 हा लहान आहे म्हणजे इथं काय येणार आहे, n1 हा n मधून आपण काय करणार, 4 मायनस करणार. म्हणजे n1 ही फ्रिक्वेन्सी n2 पेक्षा 4 न कशी असणार आहे, कमी असणार आहे. 4 बिट्स न कशी असणार आहे, कमी. का? कारण काय, त्याच्या वेव्हलेंथ वरून त्याच्या फ्रिक्वेन्सी कुठली मोठी कुठली छोटी हे काढली आणि त्याप्रमाणे ह्या थर्ड नोट मधून ती फ्रिक्वेन्सी आपण काय करणार आहे, सॉरी बिट्स आपण काय करणार आहे, मायनस करणार आहे. मग हे लक्षात आलं पाहिजे गणित ओव्हरऑल. इथपर्यंत क्लिअर झाले तुमचं? ठीक आहे. मग आता याच्या पुढचा पार्ट कोणता आहे बघा, समजून घ्यायचा. याच्या पुढचा पार्ट त्यांनी एक शब्द वापरला येते की 2 नोट्स इन एअर. ठीक आहे. मग 2 नोट्स इन एअर असेल तर आपण कंडिशन वापरतो n1 लॅम्बडा 1 इक्वल टू n2 लॅम्बडा 2. मग इथं आपण म्हणूया देअरफॉर 2 साऊंड नोट्स इन एअर. ठीक आहे. मग n1 लॅम्बडा 1 इक्वल टू n2 लॅम्बडा 2. मग आता समजून घ्यायचं, n1 म्हणजे काय, n-4 लॅम्बडा 1 म्हणजे काय, 85/170 इक्वल टू n2 किती आहे, n प्लस 4. इथं काय येणार आहे, 85/172. ठीक आहे. 85 ला 85 इथं काय होणार, कॅन्सल. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे काय होणार सांगा, 172 इंटू n-4 इक्वल टू 170 इंटू n प्लस 4. मल्टिप्लाय करा आतमध्ये 172n मायनस 8, 28, 2, 4, 6, 688 येणार इथं. ठीक आहे. इथं किती येणार आहे, 170 प्लस 0, 28, 2, 6. ठीक आहे. म्हणजे 680 येणार इथं. हे कळालं? ह्याने मल्टिप्लाय केलं, याने मल्टिप्लाय केलं आतमध्ये. आता पुढे काय करणार आपण, इथं n लिहायचं राहिलं माझा. हा 170n पलीकडे जाणार आहे म्हणजे 172n मायनस 170n येणार इथं. आणि हा 688 हा इकडे येणार म्हणजे 680 प्लस 688 येणार इथं. इथं येणार आहे काय सांगा, 2n. सगळ्यात महत्वाचं, ह्या दोघांची ऍडिशन करा. 8 8 आणि 8 16, 1 कॅरी करणार आहे. इथं येणार आहे 13. म्हणजे थोडक्यात 1368 दोघांची ऍडिशन आली. 2 ने डिवाइड केलं की तुम्हाला ही जी व्हॅल्यू मिळणार आहे, ही कुणाची व्हॅल्यू मिळणार आहे, तर ही व्हॅल्यू मिळणार आहे थर्ड नोट. म्हणजे ही जी काय थर्ड नोट आपण फाइंड करायला लावलेली त्यांनी, ती थर्ड नोट आपण इथं फाइंड करणार आहे. ठीक आहे. मग इथं काय होणार सांगा, तर या ठिकाणी n इक्वल टू येणार 1368/2. मग n इक्वल टू किती आलं, डिवाइड करून बघा. इथं येणार आहे 684. 684 ही थर्ड नोट आली आपली. ठीक आहे. हर्ट्स म्हणून आपण इथं. आता आपल्याला काय फाइंड करायचं अजून, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. ओके. मग v चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ना, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. आता ह्याची व्हॅल्यू फिक्स असते, लक्षात घ्या. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर काय असणार आहे, v इक्वल टू आपण म्हणूयात n2 लॅम्बडा 2. ठीक आहे. कारण n1 लॅम्बडा 1 पण म्हणू शकतो आपण. मग v इक्वल टू n2 ची व्हॅल्यू काय, n प्लस 4. मग इथे लिहिणार आपण n प्लस 4 आणि लॅम्बडा 2 किती आहे, 85/172. n किती आहे, n आहे इथं 684 प्लस 4 688 येणार इथं इंटू 85/172. आणि हे जर तुम्ही फाइंड केलं तर याचं जे काय आन्सर येणार आहे ते आन्सर येणार आहे 340
मीटर पर सेकंड, 340 मीटर पर सेकंड आन्सर येणार आहे ओव्हरऑल. म्हणजे या टाईपचा प्रश्न लक्षात घ्या, भरपूर वेळा विचारला गेलाय. सेम टाईपचा क्वेश्चन आहे, सेम दिसणार आहे तुम्हाला, फक्त इथले नंबर बदलतात, ते एवढाच फक्त पॅटर्न बदलतात, बाकी क्वेश्चन ॲज इट इज आहे. ठीक आहे, मग या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्कला पण देणार आहे, जो बोर्डला आलेला आहे. सेम क्वेश्चन आहे, सेम पद्धतीने सोडवायचा आहे. तुम्ही एक क्वेश्चन हा बघून सोडवा, शांतपणे समजून घेऊन, आणि एक क्वेश्चन जो होमवर्कला देणार आहे तो न बघता सोडवा. म्हणजे ओव्हरऑल दोन्ही पण क्वेश्चन सोडवल्यानंतर हा पूर्ण पार्टच तुमचा क्लिअर होऊन जाणार आहे. ठीक आहे, मग एक काम करा, स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित. आता सेकंड एक्झाम्पल बघा काय. सेकंड एक्झाम्पल मध्ये त्यांनी असं सांगितलंय की 2 साऊंड नोट्स हॅव वेवलेंथ, त्यांनी वेवलेंथ दिल्यात इन द एअर. ओके, दीज नोट्स व्हेन साऊंडेड टुगेदर प्रोड्यूस 8 बीट्स पर सेकंड. ठीक आहे, ओके. म्हणजे आता या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं बघा, की ज्या दोन साऊंड नोट्स आहेत त्या काय करतात, तर व्हेन साऊंडेड टुगेदर प्रोड्यूस 8 बीट्स पर सेकंड. म्हणजे ज्यावेळेस ते एकत्र साऊंड करतात त्यावेळेस ते काय करतात, तर बीट्स प्रोड्यूस करतात. किती बीट्स प्रोड्यूस करतात, 8 बीट्स पर सेकंड. याचा अर्थ असा, जर आपण N1 आणि N2 हे दोन साऊंड नोट्स जर आपण कन्सिडर केले, फ्रिक्वेन्सीज कन्सिडर केली, तर ह्या दोघांच्यातला जो डिफरन्स असणार आहे, आता तो N1 मायनस N2 असेल किंवा N2 मायनस N1 असेल, ती असणारी बीट फ्रिक्वेन्सी, म्हणजे ती किती असणार आहे, 8 असणार आहे. 8 बीट्स पर सेकंड प्रोड्यूस करते. आता हे N1 मायनस N2 घ्यायचं का N2 मायनस N1 घ्यायचं, हे कशावर डिपेंड आहे, तर हे डिपेंड आहे वेवलेंथ वरती. ठीक आहे, वेवलेंथ प्रमाणे तुम्हाला फ्रिक्वेन्सी कुठली मोठी आहे ते बघावं लागेल, आणि नंतर मग त्या मोठ्या फ्रिक्वेन्सी मधून छोटी फ्रिक्वेन्सी मायनस करावी लागेल. ठीक आहे, आणि आता या ठिकाणी काय करायचं बघा, समजून घ्या. या कंडिशनला साऊंडेड टुगेदर असेल. ठीक आहे, तर इथं आपण या पद्धतीने सोडवणार आहे, समजून घ्या. λ1 इक्वल टू 83/170 मीटर आणि λ2 इक्वल टू 83/172 मीटर. क्लिअर आहे. सांगा, λ1 मोठा असणार आहे λ2 पेक्षा, ऑब्विसली λ1 इज ग्रेटर दॅन λ2. क्लिअर इथपर्यंत. याचा अर्थ देअरफॉर N2 इज ग्रेटर दॅन N1 असणार आहे. क्लिअर आहे, म्हणजे N2 हा N1 पेक्षा मोठा आहे. आता मागच्या क्वेश्चन मध्ये आणि या क्वेश्चन मध्ये फरक काय समजून घ्यायचा, कारण तोच सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. तर मागच्या क्वेश्चन मध्ये ईच बीट प्रोड्यूस, ठीक आहे, ईच नोट प्रोड्यूस 4 बीट्स सांगितलेलं, प्रत्येक नोट ही 4 बीट्स प्रोड्यूस करत होती. कशाबरोबर, तिसऱ्या नोट बरोबर. इथं त्यांनी काय सांगितलंय की 2 साऊंड नोट्स हॅव वेवलेंथ दिले त्यांनी इन द एअर, अँड दीज नोट्स व्हेन साऊंडेड टुगेदर, ज्यावेळेस ते एकत्र साऊंड करतात त्यावेळेस 8 बीट्स प्रोड्यूस करतात. मग मागच्या क्वेश्चन मध्ये आपण N1 N2 च्या सेपरेट व्हॅल्यू काढलेल्या विथ रिस्पेक्ट टू थर्ड नोट. ठीक आहे, तसं या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, तर या ठिकाणी जे जर 2 नोट एकत्र साऊंड करतायत, तर या ठिकाणी आपण काय करणार आहे, तर इथं असं आपण म्हणूयात, when notes are sounded together, so two notes are sounded together. ठीक आहे, when two notes are sounded together, two sound notes are sounded together, एकत्र जर साऊंड करत असतील तर काय येणार सांगा. इथं मग N2 मोठा आहे ना, मग इथं येणार आहे N2 मायनस N1 इक्वल टू किती बिट्स प्रोड्यूस करतात, 8 बिट्स प्रोड्यूस करतात. ठीक आहे, मग याच्यावरून तुम्हाला विचारलंय काय काय, तुम्हाला विचारलंय या ठिकाणी व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, म्हणजे इथं फाइंड करायचंय तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. अजून काय फाइंड करायचंय, फ्रिक्वेन्सी ऑफ 2 नोट्स, म्हणजे N1 ची पण फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे, N2 ची पण फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. म्हणजे हे 3 प्रश्न त्यांनी विचारलेत, हे समजून घ्या. आता ओव्हरऑल पार्ट तुमच्या लक्षात आला, λ1 λ2 N2 हा मोठा N1 पेक्षा. त्याचबरोबर इथं N2 मधून N1च का मायनस केला आपण, हे पण लक्षात आलं तुमच्या, कारण याच्याप्रमाणे इथं आपण सबस्ट्रॅक्शन करणार आहे. आणि या ठिकाणी अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की 2 साऊंड नोट्स आर साऊंडेड टुगेदर, एकत्र साऊंड करत असतील तर ही बीट फ्रिक्वेन्सीची कंडिशन आपण वापरणार आहे. मागच्या क्वेश्चन मध्ये आपण वेगळी कंडिशन वापरलेली, तिथं गिवन डाटा वेगळा होता. ठीक आहे, तिथली कंडिशन वेगळी होती. आता इथं तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, V इक्वल टू N लॅम्बडा. आता तुम्हाला इथं N दिलंय त्यांनी, तर V अपॉन लॅम्बडा इक्वल टू N हा फॉर्म्युला आपण वापरणार. म्हणजे आपण काय करणार आहे, N2 ला आपण लिहिणार V अपॉन λ2 मायनस V अपॉन इथं लिहिणार λ1 इक्वल टू इथं लिहिणार आहे 8. क्लिअर आहे, λ2 λ1 आणि 8. मग आता इथं V आपण कॉमन काढणार, कारण V हा कॉन्स्टंट असणार आहे. इथं येणार आहे 1 अपॉन λ2 मायनस 1 अपॉन λ1 इक्वल टू 8 येणार.
क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आता नीट समजून घ्यायचं याच्या पुढं. याच्या पुढचा पार्ट असा असणार आहे, व्ही तसाच राहील ब्रॅकेटमध्ये. लॅमडा 2 ची व्हॅल्यू काय? 83/172. ते खाली आहे, मग लिहिताना आपण कसं लिहिणार? 172/83 उलटं लिहिणार लिहिताना. ठीक आहे, रेसिप्रोकल करून लिहिणार. मायनस आता पुढं लॅमडा 1 ची व्हॅल्यू किती आहे? तर 170/83 येणार इथं. ठीक आहे, आणि साऊंडेड टुगेदर म्हणजे इक्वल टू किती येणार आहे? 8. हे कळालं का? ठीक आहे. आता याच्या पुढचा पार्ट कसा करायचा बघा कंप्लीट. तर बेस सेम आहे दोघांचा. व्ही इथे येणार आहे 2/83 इक्वल टू 8. ठीक आहे, आता 2 ने इथं डिवाइड करा. 2 1 चा 2, 2 4 चा 8. मग व्ही इक्वल टू आलं 4 × 83. हा 83 इकडे येणार आहे. ठीक आहे, आता याच्या पुढचा पार्ट कसा येणार बघा. व्ही इक्वल टू 4 × 12 2 1 8 × 32 आणि 33 332. ठीक आहे, 8 × 32 आणि 33 332 मीटर पर सेकंड. ही तुम्हाला व्हेलॉसिटी मिळणार आहे. ही काय मिळणार आहे तुम्हाला या ठिकाणी? व्हेलॉसिटी मिळणार आहे 332 मीटर पर सेकंडची. आता याच्या पुढचा पार्ट काय येणार? याच्या पुढचा पार्ट असा येणार आहे, ही व्हेलॉसिटी मिळाल्यानंतर तुम्हाला व्हेलॉसिटी एक मिळाली, n1 आणि n2 काढायचा आहे. मग आता वी नो दॅट समजून घ्यायचं. आता n1 इक्वल टू v/λ1 येणार आहे. ठीक आहे, मग आता n1 काढायचं असेल तर v ची व्हॅल्यू किती आहे? व्हेलॉसिटी आपली आली 332 आणि λ1 काय आलं इथं? 83/170. म्हणजे हे खाली असल्यामुळे काय येणार सांगा इथं? मग 170 वरती येणार आणि खाली येणार 83. तुम्ही जर हे कॅल्क्युलेशन कराल तर 83 1 चा 83 83 4 चा 332 येणार आहे. ठीक आहे, म्हणजे 4 × 170 आलं इथं n1 बरोबर इथं मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. सिमिलरली तुम्ही काय करणार इथं? n2 इक्वल टू v/λ2 लिहिणार आहे. मग इथं येणार आहे 332 गुणुले पुढे काय येणार आहे? मल्टिप्लाय. इथे येणार आहे 172/83. इथं डिवाइड करा, 4 येणार आहे. 4 × 172 करा, इथं तुम्हाला n2 ची व्हॅल्यू मिळून जाईल आणि दोघांचे पण युनिट्स येणार आहेत हर्ट्समध्ये. ठीक आहे, या दोघांचे आन्सर्स मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. म्हणजे हा ओव्हरऑल दुसरा क्वेश्चन झाला. आता पहिल्या प्रश्नातून दुसऱ्या प्रश्नात कन्फ्युजन होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे, कारण हे जे शब्द आहेत मधले जे 1-2 वाक्य आहेत त्याच्यावरती प्रश्नाचा अर्थ ठरतो, लक्षात घ्या, किंवा हे कसं सोडवायचं हे ठरतंय. ठीक आहे, मग एक काम करा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. काय नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय सांगितले त्यांनी? अ सेट ऑफ ट्युनिंग फोर्क, अ सेट ऑफ 12 ट्युनिंग फोर्क. ठीक आहे, हे समजून घ्या. इज अरेंज्ड इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग. ओके, इन्क्रीजिंग ऑर्डर. आता इन्क्रीजिंग असेल तर फॉर्म्युला कोणता असतो इन्क्रीजिंगला? NL इक्वल टू NF प्लस P - 1Y. त्याच्यामध्ये P म्हणजे ट्युनिंग फोर्क आहे, म्हणजे 12 ट्युनिंग फोर्क आहे. त्याचा अर्थ P ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी? 12 दिले. ठीक आहे, ओके. त्यानंतर काय सांगितलंय? इच फोर्क प्रोड्यूस Y बिट्स, म्हणजे नंबर ऑफ बिट्स दिलेले नाहीत त्यांनी. चला ठीक आहे, पर सेकंड विथ प्रिव्हियस वन. ओके, लास्ट इज अन ऑक्टेव ऑफ फर्स्ट. ऑक्टेव ऑफ फर्स्ट, लास्ट इज अन ऑक्टेव ऑफ फर्स्ट. काय असते सांगा? लास्ट ऑक्टेव ऑफ फर्स्ट असेल तर ती कंडिशन असते NL इक्वल टू 2 टाइम्स ऑफ NF. ही कंडिशन असणार आहे. द फिफ्थ फोर्क हॅज फ्रिक्वेन्सी ऑफ 90 हर्ट्स, म्हणजे N5 ची व्हॅल्यू किती आहे? 90 हर्ट्स आहे फिफ्थ फोर्कच्या फ्रिक्वेन्सीची. फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट अँड लास्ट फोर्क म्हणजे काय सांगा? NF फाइंड करायचं आहे अजून आपल्याला, आणि अजून आपल्याला NL फाइंड करायचं आहे. हा पार्ट त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, आता ही जी कंडिशन आहे त्यांची ऑक्टेवची, त्या जागेवरती ते असं पण म्हणतात की 2.3 टाइम्स ऑफ लास्ट, 2.3 टाइम्स ऑफ फर्स्ट. ठीक आहे, ह्या पण कंडिशन देतात टाइम्सच्या. मग त्यावेळेस पण लक्षात ठेवायचं, म्हणजे ही कंडिशन प्रत्येक वेळी असेल असं काय नाहीये, हे पण डोक्यात ठेवा. मग आता यानंतर काय होणार आहे बघा. इथं आपण म्हणूयात वी नो दॅट. आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे सांगा? तर इन्क्रीजिंग साठी कंडिशन काय? NL इक्वल टू NF प्लस P - 1 × Y. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, ओके. आता त्यांनी काय सांगितलंय? तर या ठिकाणी P ची व्हॅल्यू आपण 12 पुट करणार आहे, म्हणजे मी इथं पुट करतो NL NF प्लस 12 - 1 × Y. आणि NF, आता NL च्या जागेवरती मी काय म्हणू शकतो? 2NF म्हणू शकतो, पण ती विथ कंडिशन मी म्हणतो. काय म्हणतो मी? द लास्ट इज अन ऑक्टेव ऑफ, काय म्हणूयात आपण?
ऑक्टेव्ह ऑफ द फर्स्ट. लास्ट इज एन ऑक्टेव्ह ऑफ द फर्स्ट म्हणूयात. म्हणजे थोडक्यात काय असणार आहे, NL इक्वल टू 2 टाइम्स ऑफ NF. ही व्हॅल्यू इथं पुट करा की 2 टाइम्स ऑफ NF इक्वल टू NF प्लस 11y. NF पलीकडे जाऊ द्यात, म्हणजे हे होणार आहे मायनस, म्हणजे NF इक्वल टू होणार आहे 11y. ही कंडिशन मिळाली तुम्हाला. ह्याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणूयात, 1 म्हणूयात. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आता याच्या पुढचा पार्ट कसा आहे बघा, समजून घ्यायचा. NFचा लास्ट फ्रिक्वेन्सी लक्षात आली आपल्या. ओके. आता याच्या पुढं त्यांनी आपल्याला एक गिवन डाटा दिलाय. काय गिवन डाटा दिलाय, तर हा N5 इक्वल टू 90 हर्ट्ज दिलाय. मग आपण असं म्हणूयात की द फिफ्थ फोर्क हॅज फ्रिक्वेन्सी, द फिफ्थ फोर्क हॅज फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, फिफ्थ फोर्क हॅज फ्रिक्वेन्सी. फिफ्थ फोर्कची फ्रिक्वेन्सी किती आहे, तर आपण असं म्हणू शकतो N5, जसा लास्ट आहे NL आहे तिथं आपण काय म्हणणार, N5 इक्वल टू NF. म्हणजे हाच फॉर्म्युला आपण वापरणार, फक्त इथं लास्टच्या जागेवरती इथली आपण फ्रिक्वेन्सी नॉन फ्रिक्वेन्सी घेणार आहे जी N5 असणार आहे. आणि ही फर्स्ट फ्रिक्वेन्सी सेम फॉर्म्युला राहणार आहे, प्लस P-1. P-1 म्हणजे इथं काय येणार सांगा, तर P ची व्हॅल्यू किती येणार, इथं जी व्हॅल्यू आहे ती तिथे येणार आहे 5 - 1 इंटू काय येणार y. म्हणजे इथं जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू इथं घ्यायची, लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण फिफ्थ फोर्क आहे, फिफ्थ फोर्क आहे. ओके. मग आता इथं N5 ची व्हॅल्यू किती आहे, 90 इक्वल टू, समजून घ्यायचं इथं NF आपल्याला माहित नाहीये, चला ठीक आहे, प्लस 4y. आणि इथं आता NFच्या जागेवरती मी 11y लिहू शकतो फ्रॉम 1 म्हणून. आता बघा इथं मी असं म्हणू 90 इक्वल टू 11y प्लस 4y, आणि असं म्हणतो मी इथं फ्रॉम 1 वरून. मग आता इथं 90 इक्वल टू 15y येत आहे. मग 15 डिवाइड करा, काय येणार सांगा, y इक्वल टू येणार आहे 6. आता y म्हणजे काय, y म्हणजे लक्षात ठेवा नंबर ऑफ बिट्स आहेत. पण नंबर ऑफ बिट्स म्हणजे थोडक्यात 6 बिट्स पर सेकंड म्हणूयात आपण. 6 बिट्स पर सेकंड इक्वल टू काय आला, y आलं इथं. हे कळालंय इथपर्यंत? ओके, चला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. 6 बिट्स आलं. आता आपल्याला जो एक पार्ट त्यांनी विचारलेला की फाइंड y, तो y तर आपल्याला मिळालाय. आता विचारलंय फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट अँड लास्ट ट्युनिंग फोर्क, फर्स्ट अँड लास्ट ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी. मग आता मला सांगा, y ची व्हॅल्यू जर 6 असेल तर तुम्हाला लास्ट ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी मिळू शकते. मग NF बरोबर आपण काय लिहिणार आहे, NF इक्वल टू 11y म्हणजे 11 इंटू 6 म्हणजे 66, आणि फ्रिक्वेन्सी आहे हर्ट्ज. आणि NF झाल्यानंतर ना आपण NL लास्ट, आता हे फर्स्ट काढले आपण, लास्ट काढताना आपण काय करणार आहे, लास्टसाठी कंडिशन आपण इथं दिली की त्यांनी NL इक्वल टू 2 टाइम्स ऑफ NF म्हणजे 2 इंटू 66 म्हणजे 132 हर्ट्ज येणार इथं. ही काय येणार आहे लास्ट, आणि ही काय येणार आहे फर्स्ट फ्रिक्वेन्सी येणार आहे. मग या टाईपचा क्वेश्चन, अजून एक क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे, त्यामध्ये ही ऑक्टिव्हची कंडिशन नाही. तिथं त्यांनी काय सांगितलंय, तर 1.5 टाइम्स असं सांगितलंय. मग त्यावेळेस इथं काय येणार आहे, 2 च्या जागेवरती 1.5 टाइम्स येईल. ठीक आहे, मग त्या 1.5 टाइम्सला तुम्हाला रिप्लेस करायचं कशानं, तर फ्रॅक्शन नंबरनं, म्हणजे ते सोपं पडतंय. ठीक आहे, म्हणजे हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न सोडवताना तुम्हाला ही प्रोसेसच लक्षात ठेवायची ओव्हरऑल, कारण याच्या बाहेर काय येणार नाही, लक्षात घ्या. हे असंच आलं तर येणार आहे. मग इथं जास्तीत जास्त बदल कुठं होऊ शकतो, इथं बदल होऊ शकतो. ठीक आहे, किंवा अजून इथं बदल होऊ शकतो ह्या नंबरमध्ये. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काय विचारलं जाऊ शकतं, वाय तर विचारले त्यांनी फर्स्ट अँड लास्ट, तिन्ही पण क्वेश्चन विचारलेले आहेत. लयतले त्यांनी ते तुम्हाला P विचारतील अजून चेंज करून. ठीक आहे, पण हा जर ओव्हरऑल फॉर्मॅट तुमच्या लक्षात असेल तर काय प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, मग आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, ह्याची प्रॅक्टिस करा, आणि 3 जे क्वेश्चन मी देतोय ते सोडवा, त्याचे आन्सर्स मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. ठीक आहे, मग ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता नेक्स्ट बघा, मी तुम्हाला होमवर्कला 4 एक्झाम्पल दिलेत. ठीक आहे, आता हे एक्झाम्पल पण मी थोडे एक्सप्लेन करेन, पण जी मागचे आपण एक्झाम्पल घेतलेत त्याच पद्धतीने ही एक्झाम्पल सोडवायचे आहेत, आणि ही प्रॅक्टिस करा. ह्याचे जे काय आन्सर्स आहेत ते मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. ठीक आहे, करेक्ट आन्सर मी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगेन. ठीक आहे, मग आता मार्च 2016 ला आलेला प्रश्न आहे, ऑक्टोबर 2015, ऑक्टोबर 2014, मार्च 2018, ह्याच्या अगोदर पण क्वेश्चन्स आलेत. म्हणजे सलग प्रश्न आलेत या टाइप वरती किंवा या पॉइंट वरती. ठीक आहे, मग हा जो पॉइंट आहे तो क्लिअर करा एकदम परफेक्ट, म्हणजे बोर्डला काहीच टेन्शन येणार नाही. प्लस CET ला पण हा पार्ट तुम्हाला उपयोगी येणार आहे. ठीक आहे, मग आता बघा ऐका, याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, ट्युनिंग फोर्क 48. ठीक आहे, म्हणजे P ची व्हॅल्यू दिली त्यांनी. ओके, अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे डिक्रीजिंग साठी जो काय फॉर्म्युला आहे
तो वापरणार आपण NL इक्वल टू NF मायनस ब्रॅकेटमध्ये P मायनस 1 इंटू वाय. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी सच दॅट किती बिट्स प्रोड्यूस करतात 4 बिट्स. ठीक आहे. 4 बिट्स म्हणजे नंबर ऑफ बिट्सला काय म्हणले आपण वायची व्हॅल्यू 4 दिले त्यांनी. ओके. आता बघा द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट फोर्क म्हणजे NF इक्वल टू 1.5 टाइम्स ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट फोर्क म्हणजे NL. म्हणजे आतापर्यंत कसं ऑक्टेव्ह असेल तर 2 टाइम्स करत होतो, तसं इथं 1.5 टाइम्स आहे. ठीक आहे. यालाच तुम्ही असं पण करू शकता, लक्षात घ्या. NF इक्वल टू 1.5 ला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा 1/2 टाइम्स ऑफ NL आणि हे घेतल्यानंतर ना तुम्हाला बऱ्याच गोष्टी सोप्या जातील. कळाले काय? म्हणजे तुम्ही ओव्हरऑल जसं आता मागचं एक्झाम्पल आपण सोडवलं त्याच पद्धतीने सोडवायचे. सेम एक्झाम्पल आहे. ठीक आहे. फक्त प्रोसेसमध्ये तुम्हाला गिव्हन डाटा कसा घ्यायचा आहे काय घ्यायचा आहे सांगितलंय मी. त्यानंतर सेम एक्झाम्पल आहे, डाटा तोच आहे, फक्त बदल कुठं होतोय बघा या दुसऱ्या क्वेश्चन मध्ये. जिथं 48 ट्युनिंग फोर्क आहे तिथं 21 ट्युनिंग फोर्क आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं पण 4 बिट्स पर सेकंद आहे, इथं पण 4 बिट्स पर सेकंद आहे. आता इथली कंडिशन फक्त वेगळी आहे, लक्षात घ्या. कुठली? ही जी कंडिशन त्यांनी दिलेली द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट फोर्क इज 1.5 टाइम्स ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट फोर्क. तिथं त्यांनी सांगितलं फर्स्ट फोर्क इज ऑक्टेव्ह ऑफ द लास्ट फोर्क. म्हणजे ऑक्टेव्हचा अर्थ या ठिकाणी कंडिशन काय येईल? NF इक्वल टू 2 टाइम्स ऑफ NL येणार आहे. कळालं इथपर्यंत? ओके. त्यानंतर फाइंड काय सांगितलं? फाइंड सांगितलं फर्स्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे NF आणि त्यानंतर ना N ऑफ 10 सांगितले. आता N ऑफ 10 साठी सांगतो तुम्हाला. NF फाइंड झालं एकदा की आपण जसं N ऑफ 5 वापरलेलं डायरेक्ट की N ऑफ 5 इक्वल टू NF मायनस 5 मायनस 1 ऑफ Y. मग इथं आपल्याला काय काय माहिती आहे? तर 4 बिट्स म्हणजे Y पण माहिती आहे. मग तुम्ही एकदा NF फाइंड केलं की NF चा वापर करून N ऑफ 10 चा फॉर्म्युला तुम्ही तयार करणार आहे. मग N ऑफ 10 चा फॉर्म्युला कसा तयार होईल? N ऑफ 10 इक्वल टू NF. डिसेंडिंग आहे. डिसेंडिंग असेल तर काय सांगा बरं? मायनस साइन आहे. मायनस इथं काय येणार सांगा मग? 10 मायनस 1 इंटू वाय. वाय किती आहे रे इथं? 4 बिट्स आहेत ना. वाय म्हणजे काय? नंबर ऑफ बिट्स 4 बिट्स आहेत इंटू 4. मग NF तुम्हाला इथं मिळणं गरजेचं आहे, मग तुम्हाला N10 मिळते. मग त्यासाठी तुम्हाला पहिल्या या फॉर्म्युल्यावरून NF काढायचा. NF काढल्यानंतर तुम्हाला N10 आरामात मिळून जाणार आहे. इथपर्यंत कळालंय? ठीक आहे. हा प्रश्न आला ऑक्टोबर 15ला, हे समजून घ्या. आता तिसरा प्रश्न बघा. तिसऱ्या प्रश्नात काय दिलं त्यांनी? वेवलेंथ ऑफ 2 नोट्स इन द एअर. आता ह्या 2 वेवलेंथ दिलेल्या आहेत. ठीक आहे. आणि काय सांगितलंय की ईच ऑफ दीज नोट्स प्रोड्यूस. आता हे फार महत्वाचं आहे. ईच ऑफ दीज नोट्स प्रोड्यूस याचा अर्थ काय? तर तुम्ही λ1 आणि λ2 याच्यापैकी कोण मोठे बघायचं. 157 153 ह्याला λ1 म्हटलं तर λ1 मोठा आहे, म्हणजे इथं N2 मोठा असणार आहे N1 पेक्षा. याचा अर्थ ईच ऑफ दीज असं म्हटलं आपण, प्रत्येक जण प्रोड्यूस करतोय. बरोबर आहे का? तर इथं आपण काय करणार मग? लिहिताना कसं लिहिणार आहे? N2 बरोबर N+8 लिहिणार आहे आणि N1 बरोबर N-8 लिहिणार. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की कंडिशन N1 λ1 इक्वल टू N2 λ2 वापरायची आणि ओव्हरऑल सोडवायचं एक्झाम्पल. ठीक आहे. त्याचबरोबर हा जो प्रश्न आहे चौथा, क्वेश्चन नंबर 4, त्यात त्यांनी काय सांगितलंय? द वेवलेंथ ऑफ 2 साऊंड वेव्ह सांगितलं बरं का इन एअर. हे 2 λ1 λ2 दिलंय. दे प्रोड्यूस 10 बिट्स पर सेकंड. म्हणजे एकत्र प्रोड्यूस करतात. एकत्र प्रोड्यूस करत असतील तर आपण कंडिशन कोणती घेतो? N1 मायनस N2. आता N1 मायनस N2 का N2 मायनस N1 हे कशावर डिपेंड आहे? हे डिपेंड आहे ह्या फ्रिक्वेन्सीज वरती. आता इथं बघा λ1 सॉरी फ्रिक्वेन्सीज म्हणतोय, वेवलेंथ वरती डिपेंड आहे. λ1 आणि λ2. λ1 173 आहे म्हणजे हा छोटा असणार आहे कोणापेक्षा? λ2 पेक्षा. म्हणजे N1 हा मोठा असणार आहे N2 पेक्षा. म्हणजे N1 मायनस N2 इक्वल टू किती येणार आहे? तर 10 बिट्स पर सेकंड येणार. हे डोक्यात ठेवा. मग N1 ची व्हॅल्यू तुम्ही काय पुट करणार आहे? N1 इक्वल टू V अपॉन λ1 मायनस V अपॉन λ2 इक्वल टू 10. V कॉमन काढायचं. व्हेलॉसिटी पण विचारले तुम्हाला. अजून काय विचारले? व्हेलॉसिटीज विचारली. त्यामध्ये ते इझिली फाइंड करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल कसं सोडवायचं हे पण मी तुम्हाला सांगितलंय. आता फक्त तुम्ही सोडवा आणि आन्सर कमेंट सेक्शन मध्ये कळवा. ठीक आहे. मग याचा स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित.